नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। माझं नाव जनार्दन मोरे। तर आज आपण आलेलो आहेत हिरोच्या शोरूममध्ये। इलेक्ट्रिक बाईक माझ्या पाठीमागे आहे हिरोची विडा V1 Pro। याचा ॲव्हरेज किती आहे, प्राईस किती आहे, हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल। तर ही आहे हिरोची विडा V Pro। याच्यामध्ये 3 कलर आहेत। हे बघा शकता तुम्ही, एक मेटॅलिक व्हाईट आहे, रेड आहे आणि मेटॅलिक ब्ल्यू कलरची 3 कलर असं पाच कलरमध्ये अवेलेबल आहेत। पण सध्या शोरूमला 3 कलरमध्ये तुम्हाला बघायला भेटेल इथे। फर्स्ट ऑफ ऑल ही अशी याची की भेटेल तुम्हाला। पूर्ण गाडी कीलेस आहे। तर फर्स्ट आपण चालू करूया। फक्त गाडी चालू करण्यासाठी आपल्याला की आपल्यासोबत असणं जरुरी आहे, तरच गाडी स्टार्ट होईल। अदरवाईज गाडी स्टार्ट होणार नाही आहे। इथं याचं पॉवर बटन आहे, हे लॉक सिम्बॉलचं बटन तो आहे। याला फक्त आपल्याला क्लिक करायचं असं। असं क्लिक केलं की हे बघा, पहिल्यांदा बघायला गेलं तर आपल्याला कलर TFT टचस्क्रीन भेटेल 7 इंची। याच्यामध्ये बरंचसं इन्फॉर्मेशन दिलेलं आहे तुम्हाला। टेम्परेचर दिसेल, टाईम दिसेल, डेट वार कोणचा आहे, किती किलोमीटर डिस्टन्सचं ऑडोमीटर आहे, याच्यामध्ये रेंज किती आहे, तुम्हाला बॅटरीचं पर्सेंटेज दिसेल। याच्यामध्ये 2 बॅटरीचं पर्सेंटेज आहे, कारण की 2 याच्यामध्ये वेगवेगळे बॅटरी दिलेले आहेत, ते पण बघू आपण। याच्यामध्ये मोड्स पण आहेत, तुम्हाला दाखवतील याच्यामध्ये। हा LED प्रोजेक्ट आहे। आपण गाडी चालू करून बघितली, बघू शकता एकदम खूप थ्रो असं फेकतो। हा पूर्ण LED सेटअप आहे। इथे तुम्हाला छोटे छोटे तुम्हाला इंडिकेटर भेटतील, पण तुम्हाला LEDचं तुम्हाला सेटअप दिसेल याच्यामध्ये। इथे बॅचिंग दिलेली आहे विडाची, इथे पण बॅचिंग आहे। 3D विवाची बॅचिंग दिलेली आहे V1 Pro। इंडिकेटर दिलेलं आहे साईडला, पाठीमागे पण तुम्हाला विवोचं बॅचिंग दिसते। मॅट फिनिशिंग टाईपचं तुम्हाला इथं फिनिशिंग दिसते, एकदम क्लीन आहे। फ्रंटला पण आपल्याला विडाची बॅचिंग दिसते, 3D याच्यामध्ये आहे ते दिलेली। आपल्याला भरपूर प्रकारे बूट स्पेस पाहायला भेटतो। फ्लॅट आहे, आपण आपलं काही पण सामान ठेवू शकतो याच्यामध्ये। टाकी वगैरे आपण सामान घरचं नेऊ शकतो आरामामध्ये। गोष्ट करायला गेलं तर आपल्याला इथे 90-90-12 मागे आणि पुढे दोन्हीकडे पण 90-90-12 टायर साईज भेटतं। याच्यामध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक दिलेला आहे। डिस्क ब्रेक्स प्लस B वायरचे तुम्हाला डिस्क ब्रेक दिलेले आहेत, जे की खूप चांगल्या प्रकारचे असतात। हे मोठ्या मोठ्या बाईक्समध्ये हे वायर्स डिस्क ब्रेक यूज केलं जातं। हे पण 90-90-12च आहे। समोर बघायला गेलं तर आपल्याला 2 असे टेलेस्कोपिक सस्पेन्शन पाहायला भेटतील आणि मागे पण आपल्याला ॲडजस्टेबल टेलेस्कोपिक सस्पेन्शन दिलेले आहेत। डायमंड कट असे टायर्स दिलेले आहेत त्यांनी। याच्यामध्ये आपल्याला 2 साईड स्टँड दिलेले आहेत। एक आहे साईड स्टँड आणि दुसरं एक आहे मेन स्टँड। तर ग्राउंड क्लिअरन्स बघायला गेलं तर आपल्याला 155 mm ग्राउंड क्लिअरन्स बघायला भेटतं। आपल्या गाडीच्या राईट साईडला इथे एक मेन मोड दिलेला आपला। हा मोड आपण दाबून आपण मोड चेंज करू शकतो। याच्यामध्ये इको, राईट आणि स्पोर्ट्स असे 3 मोड येतात। बाकी हा एक SOS म्हणजे एमर्जन्सीसाठी दिलेला आहे। याच्यामध्ये आपण आपल्या फॅमिली मेंबरचे एमर्जन्सी कॉन्टॅक्ट फिट करू शकतो, जेणेकरून आपण काही एमर्जन्सीमध्ये असेल तर हे बेट प्रेस करून आपण लगेच कॉल त्यांना जाईल। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पार्किंग मोड दिलेले आहे त्यांनी। मग आपल्या लेफ्ट साईडला इथे पासिंग लाईटचे रेंज दिलेले आहे। हे बघा समोर पासिंग लाईट दिलेले आहेत त्यांनी। त्याच्यामध्ये बटन्स आहेत, हॉर्न आहे, इंडिकेटर शो दिलेलं आहे आपल्याला। याच्यामध्ये लेफ्ट राईट इथे पण शो होईल आपल्याला फ्रंटला। इथे आपल्याला चार्जिंग पोर्ट आहे। त्याच्यामध्ये 2 प्रकारचे चार्जिंग आहेत, एक आहे फास्ट चार्जिंग आणि एक आहे नॉर्मल चार्जिंग।
फास्ट चार्जिंग केलं तर कंपनी म्हणते की 1 घंट्यामध्ये फुल चार्ज होणार, आणि नॉर्मल चार्जिंग म्हणलं तर त्याला 5 ते 6 तास लागतं. इथे की हुक्स होल्डर दिलेले आहेत त्यांनी, आणि ते आपल्याला गाडीचं चार्जिंग करण्यासाठी सॉकेट दिलेले आहे. ऑलरेडी कंपनी फिटेड सॉकेट्स आहे त्याच्यामध्ये. हे आपल्याला की दिलेली आहे. याच्यामध्ये बूट स्पेस ओपन होतो, प्रेस केलं की ग्रीन लाईट झालं. हा बूट स्पेसचा एरिया आहे. याच्यामध्ये तुम्हाला 2 कंपार्टमेंट दिसतील. हा मेन कंपार्टमेंट आहे आपला लगेज वगैरे ठेवण्यासाठी. याच्यामध्ये आपलं एक हेल्मेट प्रॉपरली बसून जाईल. आणि मेन आहे हा एक आहे, याच्या आतमध्ये बॅटरी आहे. तर बॅटरीची चावी याच्यात दिलेली आपल्याला त्यांनी. ही बॅटरी आपण ओपन करूया. तर ह्याच्यामध्ये मेन या गाडीमध्ये USB आहे, ते म्हणजे याच्यात तुम्हाला 2 बॅटरी दिलेल्या आहेत, आणि ते दोन्ही पण बॅटरी स्वॅप आहेत, म्हणजे आपण त्याला काढून घरी रिचार्ज करू शकतो. हे असे 2 बॅटरी आहेत त्याचे. ही पण बॅटरी रिमूव्हल होऊन जाते. ही अशा प्रकारे काही बॅटरी आपल्याला बघायला भेटेल. हे विडा पॉवर बाय हिरो असं बॅचिंग दिलेलं आहे. याच्यामध्ये लिथियम आयन युजेबल बॅटरी आहे. याच्यात सगळं तुम्हाला याचं दिलेलं आहे. 1970 वॅटची अशी 2, ही एक बॅटरी आणि ती एक बॅटरी, असे म्हणून 2 बॅटरी आहेत त्याच्यामध्ये. तर ही थोडी बॅटरी ही जड आहे. तर ही अशी आपण त्याला टाकू पण शकतो आणि काढू पण शकतो. इझिली रिमूव्हेबल आहे. बाकी गाड्यांमध्ये हे फॅसिलिटी नाही आहे. बाकी गाड्यांमध्ये गाडी आपल्याला बाहेर पार्क करावं लागते आणि बाहेर चार्जिंग करावं लागतं. पण याच्यामध्ये असं नाही आहे. आपण बॅटरी रिमूव्ह करून आपण घरामध्ये पण ती चार्ज करू शकतो नॉर्मली. हे लॉक केलं आहे. इथं पण तुम्हाला बरंचसं स्पेस भेटतो आपल्याला यूज करायला. आणि हा आहे तर ही अशी गाडी सीट लॉक झालेली आहे. एका फुल चार्जमध्ये गाडी कंपनी म्हणते की 110 किलोमीटर रेंज जाणार आहे. 20 डिग्री इंकल कॅपॅसिटी पण आहे. समजा काही चढती आली तर गाडी इझिली त्याच्यावरती चढू शकेल. या गाडीचं प्राईस आपल्याला पडेल 1,68,385. एक शोरूम प्राईस आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला सबसिडी भेटते 22,485. तर ती सबसिडी काढून आपल्याला ती पडते 1,45,900 रुपये. आणि त्यामध्ये तुम्हाला RTO आणि इन्शुरन्स ॲड होईल. तर ही जी फायनल प्राईस आहे. आणि प्लस जर आपण फ्लिपकार्टहून जर बुक केलं तर फ्लिपकार्टचं आपल्याला 23,000 रुपये डिस्काउंट भेटेल. फ्लिपकार्टचं पण ऑफर याच्यावरती चालू आहे. आणि प्लस ॲक्सिस बँकचं क्रेडिट कार्ड असेल तर त्याच्यावरती पण आपल्याला कॅशबॅक विडावरती सध्या चालू आहे.